हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण बघणार आहे वेतन संहिता 2019. तर याबद्दल आज आपण डिटेल 50 MCQ बघू, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा, सर्वात पहिला आहे आपला पहिला प्रश्न. आपल्याला काय म्हणतो? वेतन संहिता 2019 मध्ये किती कामगार कायदे एकत्रित करण्यात आले आहेत? तर सर्वात पहिले बघा, किती कामगार कायदे आहेत. तर याच्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर 4 कामगार कायद्यांचं एकत्रीकरण करून हा नवीन कायदा तयार करण्यात आलेला आहे. तर जनरली बघा, याचं उत्तर असायला पाहिजे तुमचं ऑप्शन नंबर सी, 4. त्याच्यामध्ये किती आहेत? वेतन संहिता अधिनियम 2019 मध्ये 4 कायद्यांचं एकत्रीकरण करण्यात आलेले. त्यानंतर बघा, दुसरं जर बघितलं आपण, याच्यामध्ये बघा तर कोणकोणते कायदे आहेत ते. तर एक वेतन भुगतान अधिनियम, म्हणजेच काय, वेतन देयक अधिनियम 1936 हा एक कायदा. दुसरा किमान वेतन अधिनियम 1948. तिसरा बोनस भुगतान अधिनियम 1965. आणि चौथा समान वेतन अधिनियम 1976. असे 4 कायद्यांचा मिळून एकत्रीकरण करून आपला कोड ऑन वेजेस, म्हणजेच काय, वेतन अधिनियम 2019 हा कायदा बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता कायदा वेतन संहिता अधिनियम 2019 मध्ये समाविष्ट नाही? तर आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणता अधिनियम किंवा कोणता कायदा यामध्ये समाविष्ट नाही. तर कोणता नाही? सपोज जर बघितलं आपण तर किमान वेतन 1948 आहे, बोनस भुगतान अधिनियम 1965 आहे, समान वेतन कायदा 1976 आहे. त्यामध्ये काय नाही? औद्योगिक विवाद कायदा 1947. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं आपलं? सी. म्हणजेच काय, तर हे वरचे 3 आपल्या वेतन संहिता अधिनियम 2019 मध्ये आहेत, पण 1947 चा जो औद्योगिक विवाद कायदा आहे तो यामध्ये समाविष्ट नाही. त्यानंतर जर बघितलं आपण, तिसरा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, तर मजुरी संहिता 2019 यामध्ये द कोड ऑन वेजेस 2019 ला राष्ट्रपतींची सही किंवा मंजुरी कधी मिळाली? तर बघा, यामध्ये जर उल्लेख केला आपण तर याला अमेंड केलं होतं 8 ऑगस्ट 2019 मध्ये. यामध्ये अजून 2 आपल्याला लक्षात ठेवायचं. एक आहे तुमची 2 ऑगस्ट मध्ये हा संसदेमध्ये पारित झालेला आहे. कुठे? संसदेमध्ये पारित झालेला. संसद म्हणजेच काय, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये याला 2 ऑगस्ट 2019 मध्ये याला संमती मिळालेली आहे. तर हे 3 प्रश्न बनले आपल्या एका प्रश्नावरून. तर जनरली लक्षात ठेवा, याला 8 ऑगस्ट 2019 मध्ये राष्ट्रपतीची सही झाली, पण त्या अगोदर याला संसदेमध्ये 2 ऑगस्ट 2019 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर बघा, चौथा, जसा मंजुरी संहितेच्या व्याख्यानुसार आर्थिक वर्ष म्हणजेच काय, अकाउंटिंग इयर कोणत्या तारखेपासून सुरू होते? त्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर 1 एप्रिल पासून यांचा अकाउंटिंग इयर सुरू होतो, ऑप्शन डी. त्यानंतर बघा, कामगार किंवा वर्करच्या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? जनरली जर बघितलं आपण कोणाचा समावेश नाही यामध्ये, तर जनरली बघा, व्याख्येनुसार याचं उत्तर तुमचं जनरली जर बघितलं आपण तर पहिलं काय म्हणते आपल्याला? वर्किंग जर्नलिस्ट. बी काय म्हणतो? सेल्स प्रमोशन. सी काय म्हणतो? व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय क्षमतेत काम करणारे कर्मचारी. आणि डी म्हणजे कुशल किंवा अकुशल. तर जनरली बघा, वर्किंग जर्नलिस्ट म्हणजे काम करणारे. त्यानंतर बी सेल्स प्रमोशन म्हणजेच काय, आपले बाहेर काम करणारे. व्यवस्थापकीय बघा, सी काय म्हणतो? व्यवस्थापकीय हा राहू शकत नाही. व्यवस्थापकीय म्हणजे काय, ज्यांचा अगोदर स्थापित आहेत काम. प्रशासकीय म्हणजे प्रशासकीय विभागात जे काम करतात, म्हणजे ज्यांची पेमेंट ही एक मुबलक अमाऊंट त्यांना मिळतो. तर असे लोक आपल्या कामगारच्या व्याख्येत आपण नाही धरू शकत ग्राह्य. त्यानंतर बघा, तुमचं 6 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? पर्यवेक्षक सुपरवायझरी कॅपॅसिटी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे मासिक वेतन किती रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्याला किंवा तिला कामगार वर्करच्या व्याख्येतून वगळले जाते. तर कामगार व्याख्येतून कोणाला वगळले जाते? तर जनरली बघा, ज्यांचं वेतन हे बघा, ऑप्शन ए काय म्हणतो आपल्याला? 10,000. बी काय म्हणतो? 15,000. सी काय म्हणतो? 20,000. आणि 25 काय म्हणतो? डी काय म्हणतो? 25,000. तर यामध्ये जनरली जर बघितलं तर याचं उत्तर आहे आपलं बी, म्हणजे ज्यांचं वेतन
15,000 रुपये आहे, तर यांना काय म्हणतो बघा, कलम 2च्या अन्वये जर पर्यवेक्षक पदावरील व्यक्ती मासिक वेतन, कोणती कलम, कलम 2, लक्षात ठेवा, कलम 2च्या अन्वये, आणि कलम 2 मध्ये पण उपकलम आहे बघा एक झेड म्हणून, उपकलम एक आहे झेड, ज्याला आपण क्लॉज म्हणतो इंग्लिश मध्ये. तर या कलम 2 मध्ये उपकलम झेड किंवा क्लॉज झेड मध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की त्यांचा किंवा तिचा पगार 15,000 पेक्षा जास्त नकोय. जास्त जर असल्यास त्याला पर्यवेक्षक किंवा सुपरवायझर म्हणून काम करण्यात वगळल्या जाते. त्यानंतर बघा आपला 7 नंबरचा प्रश्न आहे, संहितेनुसार वेतन वेजेस या व्याख्येत खालीलपैकी कोणत्या घटनेचा समावेश होतो. तर आपण जनरली जर बघितलं तर वेतन वेजेस या याच्यामध्ये सपोज ओव्हर टाइम भत्ता, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि ग्रॅच्युटी किंवा ग्रॅच्युटी ज्याला म्हणतो आपण. तर बघा यामध्ये कलम 2 आहे. कलम 2 काय म्हणते आपल्याला, आणि याच्यामध्ये पण तुमचा एक क्लॉज आहे, म्हणजेच उपकलम काय म्हणतो आपण कलम 2 मधला आपल्याला, की ज्या वेतन जर मूळ याच्यामध्ये वेतन मूळ, वेतन, महागाई भत्ता आणि रेंटिंग भत्ता यांचा समावेश होतो, यांचा समावेश होतो. याच्यामध्ये काय राहील मग तुमचं वेतन, महागाई भत्ता, त्यामध्ये तुमचा घरभाडे भत्ता ऍड होणार नाही, त्यामध्ये ग्रॅच्युटी ऍड होणार नाही, तर त्यामध्ये वेतन, याचं उत्तर राहील तुमचं सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, मालकाने कर्मचाऱ्याला दिलेली वस्तू किंवा इतर स्वरूपातील मानधन म्हणजेच काय, रेम्युनरेशन इन काइंड एकूण वेतनाच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावे जेणेकरून ते वेतनाचा भाग मानले जाईल. किती टक्क्यांपेक्षा जास्त नसायला पाहिजे, तर हा जनरली बघा ऑप्शन नंबर ए आहे 10, ऑप्शन नंबर बी आहे 15, ऑप्शन नंबर सी आहे 20 आणि ऑप्शन नंबर डी आहे 25. तर याचं उत्तर राहील तुमचं ऑप्शन नंबर बी, म्हणजेच काय 15% ते जास्त नसावे जेणेकरून ते वेतनाचा भाग मानले जाईल. का बरं, कारण की याच्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर कलम 2 मध्ये सेक्शन याचा किंवा उपकलम वाय नुसार जर बघितलं आपण तर कलम 2 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की जनरली त्याचं रेन्युमरेशन किंवा जो मानधन आहे हा 15% जास्त नसायला पाहिजे. त्यानंतर बघा 9 जर बघितलं आपण, लिंगांच्या आधारावर वेतनाचे भेदभाव करण्यास कोणत्या कलमामध्ये, तर हे जनरली बघा कलम 3 मध्ये दिलेलं आहे तुमचं, आहे की नाही. महिला सशक्तीकरण करण्याकडे किंवा जो एक जर मालक असेल तर याने समान भाग दिला पाहिजे महिलांना पण आणि पुरुषांना पण. तर हे कलम 3 मध्ये दिलेलं आहे आपल्याला पहिल्या चॅप्टर मध्ये. आणि अजून एक लक्षात ठेवा, त्यामध्ये किती चॅप्टर आहेत, तर म्हणजे अध्याय किती आहेत, तर 9 अध्याय आहेत. किती 9 अध्याय आहेत, 9 अध्याय आहेत. आणि पूर्ण जर कलमे जर बघितली आपण, यामध्ये तुमची 69 कलमे आहेत आणि एक शेड्यूल आहे, एक शेड्यूल 1 म्हणजे काय, अनुसूची 1 दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर बघा प्रकरण 2 चालू होतो आपला, म्हणजे प्रकरण 2 वरील प्रश्न. प्रकरण 2 काय आहे तुमचा, मिनिमम वेजेसचा. मिनिमम वेजेस म्हणजे काय, किमान वेतन. तर बघा यामध्ये काय म्हणतो आपल्याला, जनरली कामगारांचे किमान जीवनमान लक्षात घेऊन फ्लोर वेज म्हणजे निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर फ्लोर वेज निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे, बघा आपल्याला जनरली कलम 9 मध्ये दिलेला आहे. कलम 9 मध्ये उपकलम आहे दिलेले, त्यामध्ये एक उपकलम 1, कलम 9 मध्ये उपकलम 1 आपल्याला काय सांगते की कामगारांचे किमान राहणीमान लक्षात घेऊन केंद्र सरकार, कोणाला अधिकार आहे, केंद्र सरकारला अधिकार आहे की फ्लोर वेज ते लक्षात घेऊन कामगारांचे जीवनमान निश्चित करण्याचा. तर याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणतो आपल्याला, राज्य सरकारने ठरवलेले किमान वेतन म्हणजेच काय, मिनिमम वेजेस केंद्र सरकारच्या फ्लोर वेज पेक्षा कसले असावे. म्हणजेच काय, जनरली राज्य सरकारने ठरवलेले किमान वेतन म्हणजे मिनिमम वेजेस केंद्र सरकारच्या फ्लोर वेज पेक्षा कसले असावे. तर जनरली जर बघितलं आपण तर हे तुम्हाला पेक्षा किती असावे, म्हणजे कमी असावे, जास्त असावे किंवा फ्लोर वेज पेक्षा कमी असावे. तर यामध्ये बघा आपल्याला काय म्हणतो, कलम 9 मध्ये उपकलम 2, कलम 9 मध्ये उपकलम 2 आपल्याला काय म्हणते की कोणत्याही राज्य शासनाने निश्चित केलेले किमान वेतन हे केंद्र सरकारच्या फ्लोर वेज पेक्षा कमी असणार नाही. फ्लोर वेज पेक्षा कमी असणार नाही आपल्याला कलम 11 मध्ये, कलम 9 मध्ये उपकलम 2 मध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला. त्यानंतर बघा
कलम 12 काय म्हणते आपल्याला, योग्य सरकार अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट किमान वेतनाचा आढावा आणि त्यात सुधारणा साधारणपणे किती वर्षांच्या अंतराने करेल. म्हणजेच काय, किमान वेतनाचा आढावा घेत राहते बघा गव्हर्नमेंट आणि त्यामध्ये सुधारणा करते. तर याची एक पर्टिक्युलरली जर बघितलं आपण तर कलम 8 मध्ये उपकलम दिलेली आहे, त्यामध्ये चौथी उपकलम 4 ते कलम 8च्या उपकलम 4 नुसार किमान वेतनाचा आढावा जर बघितला आपण तर हे जनरली साधारणतः 5 वर्षांपेक्षा जास्त अंतराने न करता, म्हणजे काय याचा उत्तर काय राहील, दर 5 वर्षापेक्षा अंतर जास्तही नसायला पाहिजे आणि कमी नसायला पाहिजे. तर हे कलम 8 मध्ये दिलेले मेन्शन केलेले बघा, हे नोट करत जा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो आपल्याला, जर एखाद्या कर्मचाऱ्याने सामान्य कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ जर केले, म्हणजे काय ओव्हर टाइम केले, तर मालकाने त्याला अतिरिक्त वेळेसाठी कोणत्या दराने वेतन देणे बंधनकारक आहे. तर बघा हा जनरली जर बघितला आपण तर दुप्पट, सामान्य दराच्या दुप्पट द्यायला पाहिजे. कारण की जर बघितलं आपण तर कलम 14 मध्ये याची उल्लेख आहे. कलम 14 काय सांगते आपल्याला की जर एखादा व्यक्ती त्याच्या सामान्य वेळेपेक्षा जर थोडं जरी जास्त जर काम करत असेल तर त्याला ओव्हर टाइम मध्ये कन्सिडर केला जाते आणि त्याला त्याच्या कामाच्या पेक्षा, म्हणजे का सपोज एखाद्या व्यक्तीला 400 रुपये पगार असेल, तर त्याला कलम 14 अन्वये त्याला दुप्पट पगार, म्हणजेच काय 400 गुणिला 2 म्हणजेच उत्तर किती येईल 800. त्याला 800 रुपये त्या दिवशीचा ओव्हर टाइम चार्ज दिला गेला पाहिजे, असं आपल्याला कलम 14 सांगते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, किमान वेतन निश्चित करताना योग्य सरकार प्रामुख्याने कामगारांच्या कोणत्या घटकाचा विचार करते. तर बघा किमान वेतन निश्चित करताना जसं असते ना, पर्टिक्युलरली आपण कोणत्याही जर सपोज आता बघा तुम्ही कायदे अभ्यास करताय, तर कायदे अभ्यास करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे पर्टिक्युलर बुक्स बघत असाल, तर बुक्स कोणती चांगली आहे, कशाच्या बेसिसवर, ऑथर कसा आहे, म्हणजे लिहिणारा लेखक कसा आहे, त्यामध्ये कंटेंट कसा आहे, किंवा आता जर युट्यूबवर व्हिडिओ बघत आहे तुम्ही तर पर्टिक्युलरली लॉसचे व्हिडिओ बघता तुम्ही, तर कसे आहेत, कंटेंट कसा आहे, चांगला आहे, डीप आहे, ओव्हरव्ह्यू आहे की वरतून आहे, या काही आपण त्यामध्ये उद्दिष्ट बघतो ना. तसंच बघा किमान वेतन निश्चित करताना योग्य सरकार कामगारांच्या कोणत्या घटकांचा विचार करते. तर जनरली जर बघितलं आपण तर बघा कलम 6 मध्ये दिलेलं आहे तुम्हाला, कलम 6 मध्ये दिलेलं आहे, कलम 6 मध्ये उपकलम तुमचं 6 दिलेलं आहे. यामध्ये काय सांगतो तुम्हाला, कौशल्य म्हणजेच काय, जो अकुशल आहे, अर्धकुशल आहे किंवा कुशल, अतिकुशल, भौगोलिक क्षेत्र आणि कामाची कठीणता या सर्वांचा विचार पर्टिक्युलरली आपले गव्हर्नमेंट करत असते. तर यामध्ये काय कामगारांचे कौशल्य हे पण करते, भौगोलिक क्षेत्र पण करते, कामाची कठीणता, काम अवघड आहे का, तीव्र आहे का, तर हे म्हणजे काय उत्तर काय राहील याचं, वरील सर्व. त्यानंतर बघा कलम 15 काय म्हणते आपल्याला, जर एखादा कर्मचारी 2 किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असेल ज्यांना वेगवेगळे किमान वेतन लागू आहे, तर मालकाने त्याला पगार कसा दिला पाहिजे. तर बघा सपोज आता असतो एखादा माणूस लेबर आणतो आपण, तर त्या लेबरला सपोज जर म्हटलं आपण एखादा केर कचरा पिन साफ करतो, तो त्याला थोडं इलेक्ट्रिशियनचं काम येते, तो इलेक्ट्रिशियनचं पण काम करत असेल, तर मग आपल्याला काय गव्हर्नमेंट काय म्हणते, कलम 11 मध्ये गव्हर्नमेंटने दिलेलं आहे या किमान वेतन कायदा किंवा हे वेतन अधिनियम 2019 नुसार कलम 11 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, किंवा कलम 11 नुसार वेगवेगळ्या वर्गाच्या कामांसाठी लागलेल्या वेगवेगळ्या वेळेच्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या प्रत्येक वर्गासाठी लागू असलेल्या किमान दरापेक्षा कमी नसेल इतके वेतन द्यावे लागेल. तर जनरली जर बघितलं आपण तर बघा हे जे प्रत्येक, याचं उत्तर येईल तुमचं सी, प्रत्येक कामासाठी दिलेल्या वेळेनुसार त्या कामाच्या किमान दराने त्याला पगार दिला गेला पाहिजे. उत्तर त्याचं सी असेल कलम 11 नुसार. त्यानंतर बघा प्रश्न 16, मजुरी संहितेच्या कलम 15 नुसार वेतनाचे पेमेंट खालीलपैकी कोणत्या माध्यमांद्वारे केले जाऊ शकते, म्हणजे खालीपैकी कोणत्या माध्यमांद्वारे त्याला पेमेंट दिला जाईल कलम 15 नुसार. तर कलम 15 नुसार जनरली जर बघितलं आपण तर त्याला एक आपण नोटा पण देऊ शकतो, बरोबर आहे, त्याला चेक पण देऊ शकतो, बरोबर आहे, बँक खात्यात जमा करून पण देऊ शकतो, आणि याचं उत्तर राहील तुमचं डी, वरील सर्व. कलम 15 नुसार आपण वेतनाची पेमेंट त्याला या वरच्या सर्व स्त्रोताद्वारे आपण देऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतो आपल्याला, मालक कर्मचाऱ्यांसाठी मजुरीचा कालावधी
वेज पिरियड दैनिक, साप्ताहिक, पंधरवाडा किंवा मासिक ठरवू शकतो, परंतु हा कालावधी जास्तीत जास्त किती असू शकतो? तर जनरली जर बघितलं आपण तर हे कलम 16 मध्ये दिलेला आपल्याला मजुरीचा कालावधी हा 1 महिन्यापेक्षा जास्त असायला नको. 1 महिन्यापेक्षा जास्त असायला नको. तर बघा जनरली कलम 16 मध्ये दिलेला आहे कालावधी जास्त किती नको? 16 कलम मध्ये दिलेला आहे 1 महिन्यापेक्षा जास्त नको. त्यानंतर बघा मासिक आधारावर मंथली बेसिसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील महिन्याच्या जास्तीत जास्त कितव्या दिवसाच्या आत देणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, पर्टिक्युलरली तुम्ही जिथे काम करता तर तो पर्टिक्युलर व्यक्ती तुम्हाला किती दिवसाच्या आत, तर कलम 17 मध्ये तुम्हाला उपकलम 1 आणि या उपकलम मध्ये पण एक क्लॉज दिलेला आहे तुम्हाला जनरली 4 नंबरचा. कलम 17 उपकलम 1 आणि क्लॉ नंबर 4 काय म्हणतो आपल्याला, मासिक वेतनावरील कर्मचाऱ्यांचे जो पेमेंट आहे हे पुढच्या 7 दिवसाच्या आत त्याला देणे अनिवार्य आहे. पुढच्या 7 दिवस. उत्तर राहील त्याचा पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा दैनिक आधारावर डेली बेसिसवर काम करणाऱ्या कामगाराला त्याचे वेतन कधी मिळाले पाहिजे? तर बघा जनरली जर बघितलं आपण किती दिवसाच्या आतमध्ये मिळाले पाहिजे, जो डेली काम करतो तर त्याला जनरली जर बघितलं आपण तर त्याचेच कलम 17 मध्ये जो एक पहिला उपकलम आहे यामध्ये पण तुमचा पहिला जो क्लॉ आहे काय म्हणतो हा, की त्याला शिफ्ट संपल्यानंतर ऍट द एंड त्याला त्याचा पगार मिळाला पाहिजे. त्यानंतर बघा जर एखाद्या कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले, डिसमिस कमी केले किंवा त्याने राजीनामा दिला तर त्याचे थकीत वेतन किती दिवसाच्या आत दिले पाहिजे? तर याच्यासाठी पण एक कलम आहे आपल्याला कलम 17 मध्ये उपकलम 2 नुसार त्याला त्याचा राजीनामा दिल्याच्या 2 कार्यालयीन दिवसाच्या आतमध्ये, म्हणजेच काय 2 दिवसाच्या आतमध्ये त्याला त्याचा वेतन दिल्या गेला पाहिजे किंवा त्याच्यावर केस होऊ शकते. मग तो जो एम्प्लॉयर असतो तो किंवा जो नियोक्ता असतो तो. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 कोणत्याही मजुरीच्या कालावधीत वेज पिरियड कर्मचाऱ्याच्या वेतनातून केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कायदेशीर कपातीची डिडक्शन्स कमाल मर्यादा किती असते? तर यासाठी पण तुमचा कलम 18 उपकलम 3 नुसार त्या व्यक्तीच्या 50% पगारीपेक्षा जास्त तुम्ही कपात नाही करू शकत. हा आपल्याला उत्तर राहील याचं 21चं पर्याय क्रमांक सी. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक 22 कर्मचाऱ्याच्या एका मजुरी कालावधीत त्याच्यावर लावल्या जाणाऱ्या एका दंडाची रक्कम त्याच्या वेतनाच्या किती टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही. सपोज पर्टिक्युलर एखादा व्यक्ती त्याला टाइमवर वेळेवर येत नाही किंवा तो कामचुकारपणा करतो, तर त्या केसमध्ये तो पर्टिक्युलर जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्याच्यावर किती दंड आकारू शकतो? तर त्याच्या मजुरीच्या 3% जास्त त्याची दंड असू शकत नाही. म्हणजेच काय, उत्तर पर्याय क्रमांक सी. तर हे कशामध्ये दिलेले आहे? त्याला पर्याय क्रमांक सी 3% हे तुमच्या कलम 19 अन्वये उपकलम 4 मध्ये हे नोंदलेले आहे. त्यानंतर बघा मजुरी संहितेनुसार खालील कोणत्या वयाच्या कर्मचाऱ्यावर दंडाची फाईन कारवाई करण्यास पूर्णपणे मनाई आहे? तर जनरली बघा कोणत्या व्यक्तीवर आहे? तर जनरली बघा एक तुम्हाला कलम 19 अन्वये उपकलम 5 मध्ये असं सांगितलेलं आहे आपल्याला की जो व्यक्ती आहे तो 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर मालकाला दंड आकारता येत नाही. म्हणजेच काय, जे आपले ॲडोलसन्स असतात 15 वर्षाखालील त्यांच्यावर मालकाला पूर्णपणे बंदी आहे, मनाई आहे दंड आकारण्याची. त्यानंतर बघा कर्मचाऱ्यावर लावलेला दंड त्याच्याकडून हप्त्याद्वारे किंवा दंड लावल्यापासून किती दिवसानंतर वसूल करता येणार नाही? पर्याय क्रमांक ए 30 दिवस, बी 60 दिवस, सी 90 दिवस आणि डी 120 दिवस. तर जनरली बघा तुम्हाला कलम
19, कलम 19 आणि उपकलम त्याची 6, उपकलम 6 नुसार आपल्याला काय म्हटलं जाते, कलम 19 आणि उपकलम 6 नुसार जनरली जर बघितलं आपण तर दंड लावल्याच्या तारखेपासून 90 दिवस संपल्यानंतर वसूल करता येणार नाही. दंड 90 दिवसाच्या आतमध्ये करावा लागते, नाही तर त्याच्यानंतर करता येणार नाही. म्हणजे जितके पण वेजेस आहे, उद्दिष्ट मेन उद्दिष्ट काय आहे, हे वेतन संहिता 2019 आणण्याचं, की ज्यामुळं जास्तीत जास्त संरक्षण मिळेल, जे आपले वर्कर्स आहेत त्यांना, त्यांच्या वेतनामध्ये त्यांना सुरक्षा मिळेल आणि एक पारदर्शकता येईल जो आपला वर्कर आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये, हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर बघा, जर एक 10 किंवा अधिक कर्मचाऱ्यांनी मिळून पूर्व सूचना न देता आणि सबळ कारणाशिवाय सामूहिक संप केला तर मालक त्यांच्याकडून नोटीस जास्तीत जास्त किती दिवसांचे वेतन कापू शकते. सपोज काय झालं, एखाद्या कंपनीमध्ये बंड पुकारलं कर्मचाऱ्यांनी आणि त्यांनी मिळून एक सामूहिक संप दिला बिना कोणती नोटीस दिले, तर त्या कर्मचाऱ्यांवर किती दिवसांचा त्यांच्यावर किंवा किती दिवसानंतर जनरली जर बघितलं आपण तर किती त्यांच्यावर तो दंड आकारू शकतो, जे किती दिवसांचे त्यांचे वेतन कापू शकतो. तर जनरली जर बघितलं आपण तर कलम 20 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. कलम 20 मधला तुमचा उपकलम 2 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. तर तो तुमचे 8 दिवसाचे वेतन कापू शकतो. का? कारण की तुम्ही बिना नोटीस दिले संप पुकारला आहे. त्यानंतर बघा, जनरली प्रकरण 4, बोनसचे वाटप म्हणजेच काय, पेमेंट ऑफ बोनस. काय म्हणते, वार्षिक बोनस मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संबंधित आर्थिक वर्षात त्या आस्थापनेत किमान किती दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे. ते यासाठी तुमचं बघा, पर्याय क्रमांक बी उत्तर आहे 30 दिवस. का? कारण की यामध्ये जर बघितलं आपण तर कलम 26 नुसार तुम्हाला कमीत कमी 30 दिवस एखाद्या कंपनीमध्ये काम करणे अनिवार्य आहे आणि त्यानंतर तुम्ही एलिजिबल होता, अनिवार्य होते तुमच्यासाठी ते बोनस मिळणं. त्यानंतर बघा, मजुरी संहितेनुसार कंपन्यांचा वार्षिक किमान बोनस दर वेतनाच्या किती टक्के ठरवण्यात आलेला आहे. तर जनरली बघा, याचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला 8.33% म्हणजे पर्याय क्रमांक बी. आणि हा तुमचा कोणत्या कलम अंतर्गत आहे, तर यामध्ये तुमचा कलम 26(1) नुसार, कलम 26 मध्ये तुमचं उपकलम राहील 1. कलम 26 मध्ये उपकलम 1 नुसार तुम्हाला जनरली 8.33% या दराने तुम्हाला कंपन्यांचा वार्षिक बोनस मिळतो. म्हणजे सपोज एखादा पर्टिक्युलर व्यक्ती आहे, ज्याला सपोज कन्सिडर करा 10,000 पर्टिक्युलरली मंथली इन्कम आहे, तर त्याला सपोज जनरली बघा एका वर्षाचे किती होईल, 1,20,000. तर त्याला पर्टिक्युलरली जनरली जर बघितलं आपण 10,000 रुपये महिना आहे, तर 10,000 रुपये महिन्यानुसार त्याला एका महिन्याचे किती बोनस होईल, तर जनरली 8.33 म्हणजे 833 रुपये. 833 रुपये त्याचा पर्टिक्युलरली बोनस होईल. कोणत्या कलम मध्ये? कलम 26 आणि उपकलम 1 मध्ये दिलेले आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 28, मजूर संहितेनुसार कर्मचाऱ्याला दिला जाणारा वार्षिक कमाल बोनस वेतनाच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. पर्टिक्युलरली एखाद्या व्यक्तीला 1,000 रुपये जनरली वेतन आहे, तर त्याला त्याचं वार्षिक मॅक्सिमम बोनस किती टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. तर याची बघा, तुमच्या कलम 26 मध्ये उपकलम त्याचं 3, उपकलम 3 नुसार आपल्याला असं दिलेलं आहे की जो त्याचा पगार आहे सपोज 1,000 रुपये, तर त्याला त्याच्या 20% म्हणजेच काय 200 रुपयांपेक्षा त्याला जास्त बोनस नाही भेटू शकत, म्हणजे 20. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 29 प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव कर्मचाऱ्याला बोनस मिळण्याच्या हक्कावरून अपात्र ठरवल्या जाऊ शकते. तर बघा, कोणते कोणते कारण असू शकतात. ए आहे आर्थिक फसवणूक, बी आहे तुमचं आस्थापनेच्या आवारात हिंसक किंवा दंगलखोर वर्तन, किंवा त्यानंतर सी ऑप्शन आहे तुमचं लैंगिक छळाच्या गुन्ह्यासाठी दोषी सिद्ध होणे, आणि डी आहे वरील सर्व. तर बघा, तुमची यामध्ये कलम 29 मध्ये तरतूद आहे, कलम 29 मध्ये तरतूद आहे की तुम्ही आर्थिक जर फसवणूक केली असेल, आस्थापनेच्या आवारात हिंसक दंगलखोर वर्तन असेल तुमचं, किंवा तुम्ही जर लैंगिक छळ जर केला असेल, तर तुम्ही या बोनस मिळण्यासाठी अपात्र ठरता. म्हणजे याचं उत्तर राहील तुमचं वरील सर्व. कोणती कलम आहे? कलम 29. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 30, नफ्याची वाटणी करताना बँकिंग कंपनीच्या बाबतीत उपलब्ध नफ्याच्या अवेलेबल सरप्लस किती टक्के रक्कम बोनससाठी विचारात घेतली जाते. तर जनरली नफ्याची वाटणी करताना बँकिंग कंपनीच्या बाबतीत
उपलब्ध नफ्याच्या किती टक्के रक्कम बोनससाठी विचारात घेतली जाते? यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर कलम 31 नुसार यामध्ये कलम 31 चा एक उपकलम आहे बघा, जर लक्षात असेल तुमच्या तर एक कलम 31 चा उपकलम 1, तर हा काय म्हणतो आपल्याला, बँकिंग कंपनीच्या बाबतीत 60% आणि इतर आस्थापनांच्या बाबतीत 67% उपलब्ध नफा बोनस वितरणासाठी योग्य मानला जातो. तर याचं उत्तर काय राहील मग? 60. बँकिंग कंपनीसाठी 60 आणि इतर कंपन्यांसाठी 67. आपल्याला विचारलेलं काय आहे? बँकिंग कंपनी कोणता आहे? कलम 31(1) नुसार. त्यानंतर बघा, आर्थिक वर्ष संपल्यापासून जास्तीत जास्त किती महिन्यांच्या आत मालकाने बोनसची रक्कम कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे? किती महिन्याच्या आत जास्तीत जास्त काय जमा करायचं आहे म्हणते मालकांना? बोनसची रक्कम. तर बोनसची रक्कम किती महिन्यांच्या आतमध्ये? तर जनरली जर बघितलं आपण तर एक कलम 39 मध्ये दिलेले आहे तुम्हाला. कलम 39 चा उपकलम आहे तुमचा 1. तर जनरली जर बघितलं तर यामध्ये असं सांगतो आपल्याला, कलम 39 आणि उपकलम 1 नुसार जास्तीत जास्त मालकाने तुमच्या 8 महिन्याच्या आत बोनस दिलं पाहिजे, भुगतान त्याचं झालं पाहिजे. त्यानंतर बघा, मजुरी संहितेचे बोनसचे नियम कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही? 1 तुमचे रिझर्व्ह बँकचे कर्मचारी, 2 भारतीय जीवन विमा निगम LIC किंवा C विद्यापीठे आणि नफा कमावणाऱ्या संस्था आणि D वरील सर्व. तर बघा, जनरली जर बघितलं आपण तर हे सर्व तुमचे काय RBI म्हणजे काय गव्हर्नमेंटचे आहेत. नेहमी यांचा पगार लिपिक जरी बघितलं आपण 50,000 पेमेंट. भारतीय LIC यांचा पण तेच हाल, म्हणजे नफा कमावणाऱ्या कंपनी आहे LIC. त्यानंतर बघा, विद्यापीठ यामध्ये पण गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतात, यांचा पण पेमेंट चांगला असतो. म्हणजेच काय, जनरली जर बघितलं आपण तर कलम 41 आणि त्याचा उपकलम 1 अन्वये, कलम 41 उपकलम 1 अन्वये हे वरील सर्व विद्यापीठे आणि नफा कमावणारे LIC वाले, रिझर्व्ह बँक वाले हे सर्व तुमचे बोनस यांना मजूर संहितेचे बोनस नियम लागू होत नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 33, केंद्रीय किंवा राज्य सल्लागार मंडळाची ऍडवायझरी बोर्ड रचना करताना एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्य महिला असणे अनिवार्य आहे? तर बघा, यामध्ये तुमच्या कलम 42(2) आणि एक आहे तुमचा कलम 42(2) आणि कलम 42(7) असे तुमचे 2 आहे. एक कलम 42(2) उपकलम आणि एक उपकलम 7. अशा या 2 नुसार आपल्याला पर्टिक्युलरली 1/3 महिला त्या बोर्डमध्ये ऍडवायझरी कमिटीमध्ये असणे अनिवार्य आहे. 1/3 म्हणजेच काय, सपोज जर बघितलं आपण 100 जर मेंबर्स असतील तर त्या 1/3 म्हणजेच काय, 33 महिला त्यामध्ये असणे गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 34, संहितेनुसार वेतनाशी संबंधित दावे ऐकण्यासाठी आणि त्यांचा निकाल लावण्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याचा दर्जा कशापेक्षा कमी नसावा? तर जनरली जर बघितलं आपण तर तो संहितेनुसार वेतनाशी संबंधित दावे ऐकण्यासाठी आणि त्याचा निकाल लावण्यासाठी नियुक्त केलेला प्राधिकृत अधिकारी कोणापेक्षा कमी नसायला पाहिजे? तर जनरली जर बघितलं आपण तर हा तुमच्या कलम 45(1) मध्ये याची तरतूद आहे. तो राजपात्रित अधिकारी यापेक्षा त्याचा दर्जा कमी नसायला पाहिजे. कारण की काय, त्याचं जर काम बघितलं आपण तर तो निकाल लावण्यासाठी नियुक्त केलेला असतो. त्यामुळे तो उत्तर असेल पर्याय क्रमांक B. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 35 काय म्हणतो? वेतनाशी संबंधित हक्क आणि थकबाकी संदर्भात सक्षम अधिकाऱ्याकडे दावा दाखल करण्याची कालमर्यादा काय आहे? तर जनरली बघा, हक्क सपोज जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही काम केलं आणि तो पर्टिक्युलर व्यक्ती तुमचा जर पैसे जर देत नसेल तर तुम्ही किती दिवसाच्या आतमध्ये तिथे त्याच्या विरुद्ध पर्टिक्युलरली कामगार विभागामध्ये दाखल करू शकता. कालमर्यादा किती आहे त्याची? तर जनरली जर बघितलं आपण तर कलम 45 त्यामध्ये तुमचा उपकलम आहे 6. यानुसार काय म्हणतो तुम्हाला की पर्टिक्युलरली तुम्ही 3 वर्षाच्या आतमध्ये तो अर्ज सादर करणे, त्याच्या विरुद्ध दावा दाखल करणे 3 वर्षाच्या आतमध्ये करू शकता. पर्याय क्रमांक C.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, जर मालकाने कर्मचाऱ्याला देय असलेल्या रकमेपेक्षा कमी वेतन दिले तर मजुरी संहितेनुसार त्याला पहिल्या गुन्ह्यासाठी किती दंडाची तरतूद आहे? सपोज जर एखाद्या कर्मचाऱ्याला एखाद्या मालकाने सांगितलं की तुला मी 100 रुपये रोज देतो, 100 रुपये रोज देतो, 100 रुपये पर्टिक्युलरली नाही, जास्त असते त्यापेक्षा, कन्सिडर करा 100 रुपये जर एखाद्या मालकाने ठरवलं एखाद्या माणसाला नियुक्त्याला देण्याचं, तर जनरली तो जो कामगार आहे त्याला जर त्यानं 75 रुपये दिले, 100च्या ऐवजी त्यानं त्याला 75 रुपये दिले, तर आपला जो कामगार विभाग आहे तर याला आपल्या गव्हर्नमेंटनुसार एक पर्टिक्युलरली ऍक्ट आहे तुमचा किंवा कलम 54 मध्ये एक तुमचा उपकलम आहे 1, या अनुसार त्याला 50,000 रुपयाची दंडाची तरतूद आहे त्या मालकाला. तर हे एक लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारू शकते, दंडाचे खूप वेळेस विचारते, दंड नियुक्ती TCS एक्झाम मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, जर एखाद्या मालकाने पहिल्या गुन्ह्यानंतर 5 वर्षाच्या आत पुन्हा तोच गुन्हा जर म्हणजे काय कमी वेतन जर केला तर त्याला किती शिक्षा होऊ शकते? तर याच्यासाठी जर बघितलं आपण तर त्याला 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाखांपर्यंत त्याला दंड आपण आकारू शकतो. हे तुमच्या कलम 54(1) मध्ये दिलेले आहे. कलम 54 नुसार त्याला आपण 3 महिन्यापर्यंत त्याला कारावास आणि 1 लाख रुपयाचा त्याला दंड आकारू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38 काय म्हणतो, वेतन संहिता 2019 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? याचे मुख्य उद्दिष्ट बघा, फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवणे नाही, 2 कर्मचाऱ्यांचे हक्क मजबूत करणे, वेतनाशी संबंधित कायदे सुलभ समान करणे नाही, उद्योगानंतर करणे नाही. बघू शकता याचं काय आहे बघा, वेतन संहिताचे उद्दिष्ट काय काय आहे, तर तुमच्या कामगारांचे हक्क मजबूत करून वेतनाशी संबंधित कायदे सुलभ व एक समान करणे हे याचे उद्दिष्ट आहे. कशाचे उद्दिष्ट आहे? आपल्या वेतन संहिता 2019 चे मुख्य उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39 काय म्हणतो, फ्लोअर वेज निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हे जनरली तुमच्या फ्लोअर वेजेस निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो. कोणाकडे असेल? केंद्र सरकारकडे. त्यानंतर समान कामासाठी समान वेतन कोणत्या कलमात नमूद आहे? कलम क्रमांक 3, कारण की यामध्ये महिला आणि पुरुष एक समान दिलेले. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण तर बघा प्रश्न क्रमांक 41, म्हणजेच का ओव्हरटाईम वेजेस कोणत्या कलमात आहेत? ओव्हरटाईम वेजेस कोणत्या कलमामध्ये दिलेले आपल्याला? तर हे कलम क्रमांक 14. बघा यावरती एक प्रश्न अगोदर येऊन गेलेले. कलम क्रमांक 14 म्हणजेच का ओव्हरटाईम वेजेस मध्ये किती भेटतो आपल्याला? सपोज जर ओव्हरटाईम केलं एखाद्या व्यक्तीने त्याच्या पगारीपेक्षा दुप्पट पगार, एक प्रश्न आला होता याच्यावर, 24-25 नंबरचा आहे वाटतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42 काय म्हणतो, वेज पिरियड कोणत्या कलमात आहे? वेज पिरियड जनरली जर बघितलं आपण, वेज पिरियड म्हणजेच काय, त्याला वेतन देण्याचा पिरियड कोणत्या कलमामध्ये आहे? तर हे तुमच्या कलम क्रमांक 16 मध्ये आहे. कलम क्रमांक 16 मध्ये दिलेलं आहे. प्रश्न उत्तर क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 काय म्हणतो, वेतनातून कपात कमाल किती असू शकते? कमाल सपोज त्याला जर वेतनातून कपात जर करायची असेल मालकाला, तर जास्तीत जास्त तो 50% करू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही करू शकत. त्यानंतर बघा बोनसचा दर किमान किती आहे? म्हणजे कमीत कमी बोनस किती मिळू शकते? आपण मागे बघितले, मागच्या प्रश्नामध्ये मला वाटतं 32-33 प्रश्नामध्ये बोनस किती असते? जास्तीत जास्त बोनस 200, म्हणजे 20%, 20% त्याला बोनस जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 8.33%, म्हणजे का 8/1/3, 8.33% कमीत कमी बोनसचा दर असतो आणि जास्तीत जास्त 20% असतो. बोनसचा दर कमाल किती असतो? आता बघितलं आपण, तर कमाल असतो 20. त्यानंतर बघा इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर, प्रश्न क्रमांक 46, इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर ची नियुक्ती कोणत्या कलमात आहे? तर जनरली बघा, जो इन्स्पेक्टर म्हणजे काय, जो निरीक्षक इथं नेमल्या जातो, तर हे कोणत्या कलमांतर्गत आपण नेमतो?
म्हणजेच काय, जनरली जर बघितलं आपण तर याची कलम आहे तुमची कलम क्रमांक 51. कलम क्रमांक 51 म्हणजेच काय, पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असेल. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 काय म्हणतो आपल्याला, मजूर संहितेच्या कलम 54 नुसार जर एखाद्या मालकाने संहितेतील कोणत्याही तरतुदीचे नियमाचे आदेशाचे उल्लंघन केले तर पहिल्या गुन्ह्यासाठी कमाल किती दंडाची तरतूद आहे. त्यासाठी कुठेही दंडाची तरतूद नाही, पण यामध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी किती तरतूद आहे, कलम 54 नुसार ऑप्शन ए बरोबर आहे याचं उत्तर 10,000 रुपये. 10,000 रुपयाची याला तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48. संहितेनुसार जर एखाद्या मालकाने नोंदवह्या रजिस्टर ठेवण्यास कर्मचाऱ्यांची नोंद करण्यास कसुरी केली, म्हणजे काय, सपोज पर्टिक्युलर एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय आणि मालक जर त्याची रजिस्टरमध्ये जर नोंद करत नसेल तर त्यासाठी बघा जनरली जर बघितलं आपण तर त्यासाठी कलम 54चा उपकलम 1 नुसार त्याला जनरली जर बघितलं आपण तर 20,000 पर्यंत दंड आकारण्यात येतो. त्याला 20,000 रुपयाची दंडाची तरतूद आहे कलम 54(1) नुसार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49. प्रश्न क्रमांक 49 काय म्हणतो आपल्याला, जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेल्या निरीक्षक सह सुविधाकार म्हणजे इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमांतर्गत सार्वजनिक सेवक पब्लिक सर्वंट मानले जातील. तर जनरली बघा याचं उत्तर आहे तुमचं आयपीसी कलम 21. आयपीसी कलम 21 म्हणजे काय, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 काय म्हणतो आपल्याला, दावे अधिकाऱ्याने म्हणजे क्लेम्स ऑथॉरिटी दिलेल्या आदेशाविरुद्ध किंवा निर्णयाविरुद्ध जर आपल्याला अपील प्राधिकरणाकडे अपील दाखल करण्यासाठी कायद्याने किती दिवसाची मुदत दिलेली आहे. तर हे जनरली सपोज बघा पर्टिक्युलर आरटीआय ऍक्ट नुसार पहिले 30 दिवसाच्या आत आणि दुसऱ्या ज्यावेळेस दावे अधिकार आपल्याला अपील करतो तर त्याच्या विरुद्ध जर आपल्याला अपील करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला 90 दिवसाचा, हे तुमच्या कलम 49(1) नुसार, कलम 49 उपकलम 1 नुसार आपल्याला हा अधिकार आहे की तो जो अधिकारी आहे त्याच्या विरुद्ध आपल्याला 90 दिवसाच्या मुदत दिलेली असते परत अपील करण्यासाठी. सो अजून तुम्हाला जर कोणत्या ऍक्टवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा कोणता नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे त्यावर आपण करू. थँक्यू.